नमस्कार. विचार करा, एक उत्तम करिअर, चांगला पगार, हे सगळं सोडून कोणी जंगलाच्या अनिश्चित वाटेवर का जाईल? आज आपण नागरहोलच्या घनदाट जंगलात जाणार आहोत आणि भेटणार आहोत अशाच एका माणसाला आणि एका रहस्यमय काळ्या बिबट्याला, ज्यांच्या एका भेटीने सगळ्या समीकरणांनाच बदलून टाकलं. आणि ह्या कथेचे नायक शाज जंग यांचं एक वाक्य आहे जे जंगलाचं सार सांगतं. ते म्हणतात, जंगलाला समजून घ्यायचं असेल तर फक्त डोळ्यांनी पाहून चालत नाही, कान देऊन त्याचा आवाज ऐकावा लागतो, त्याची भाषा समजून घ्यावी लागते. चला तर मग ओळख करून घेऊया शाज जंग यांची. फायनान्ससारखं एक सुरक्षित क्षेत्र सोडून त्यांनी थेट जंगली प्राण्यांच्या जगात उडी का घेतली? काय होतं त्यामागचं कारण? जाणून घेऊया. म्हणजे बघा, शाज हे फक्त एक वाईल्डलाईफ फोटोग्राफर नाहीत, ते एक सिनेमॅटोग्राफर आहेत, मोठ्या मांजरी म्हणजेच बिबट्या आणि वाघांचा माग काढणारे तज्ज्ञ आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानव प्राणी संघर्ष कमी करण्यासाठी काम करतात. त्यांचं आयुष्य पूर्णपणे जंगलाशी एकरूप झालंय. तुम्हीच विचार करा, एका बाजूला कॉर्पोरेट जगाची सुरक्षितता आणि दुसऱ्या बाजूला जंगलातली अनिश्चितता. असा निर्णय घेणं धाडसाचा आहे नाही का? पण याच एका निर्णयाने त्यांच्या आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकली. आणि मग त्यांच्या आयुष्यात आला तो एक निर्णायक क्षण, एक अशी घटना ज्याने शाज यांच्या आवडीचं रूपांतर एका मोठ्या ध्येयामध्ये केलं. कल्पना करा, सूर्यास्त होतोय, जंगलात एक शांतता पसरली आहे आणि अचानक हरणांच्या आवाजाने ती शांतता भंग पावते. हा धोक्याचा इशारा होता, जंगलात काहीतरी मोठं घडणार होतं. आणि त्याच क्षणी शाजा एका महत्त्वाच्या वळणावर उभे होते. आणि मग त्यांच्या नजरेसमोर आले दोन बिबटे. एक होता पारस, एक वयस्कर अनुभवी योद्धा ज्याच्या चेहऱ्यावर अनेक संघर्षांच्या खुणा होत्या. आणि त्याच्यासमोर उभा होता स्कारफेस, एक तरुण ताकदवान देखणा बिबट्या. जणू काही भूतकाळ आणि वर्तमानच एकमेकांना भिडले होते. शाज यांच्याच शब्दांत सांगायचं तर ती परिस्थिती अगदी स्पष्ट होती. जंगलाच्या सत्तेसाठी एक संघर्ष अटळ होता, कारण जंगलाचा एकच नियम आहे, जो सर्वात शक्तिशाली तोच टिकणार. सूर्यास्त झाल्यामुळे शाज यांना तिथून परतावं लागलं, पण त्यांच्या मनात उत्सुकता होती की पुढे काय झालं असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ते परत आले तर चित्र पूर्णपणे बदललेलं होतं. तरुण बिबट्या स्कारफेस एका उंच खडकावर बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर जखम होती, पण त्याच्या नजरेत एक आत्मविश्वास होता. जणू काही तोच जंगलाचा नवा राजा आहे हे तो घोषित करत होता. तो क्षण, तो फक्त त्या बिबट्यासाठी नाही तर शाज यांच्यासाठी एक टर्निंग पॉइंट ठरला. त्या एका क्षणात त्या विजेत्या बिबट्याला पाहताना त्यांना त्यांच्या आयुष्याचा खरा उद्देश सापडला होता. स्कारफेससोबतच्या त्या एका भेटीने शाज यांच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली. आता ते केवळ फोटो काढणारे एक फोटोग्राफर राहिले नव्हते, तर ते जंगलाचे इतिहासकार बनले होते. ते त्या प्राण्यांच्या कथा जगासमोर मांडणार होते, ज्या आजवर कोणी सांगितल्या नव्हत्या. आणि मग स्कारफेसच्या फोटोंनी कमालच केली. त्या फोटोंमुळे शाज यांना भारतभरातल्या वन्यजीव वर्तुळात एक वेगळी ओळख मिळाली. एका क्षणाने त्यांना ती प्रसिद्धी दिली, जी कदाचित फायनान्सच्या जगात कधीच मिळाली नसती. पण ही तर फक्त सुरुवात होती. स्कारफेसचा माग काढताना त्यांना जंगलातली अनेक रहस्य उलगडत गेली. त्याचे साथीदार कोण, त्याचे कट्टर शत्रू असलेले वाघ, आणि ह्या सगळ्यात त्यांना एक नवीन गूढ पात्र सापडलं. आणि तो नायक होता साया, एक रहस्यमय काळा बिबट्या. जणू काही अंधारातूनच तो साकार झाला होता. आणि विशेष म्हणजे इतिहासात हे पहिल्यांदाच घडत होतं की एका ब्लॅक पॅन्थरचं आयुष्य इतक्या जवळून कॅमेऱ्यात कैद केलं जात होतं. आणि म्हणूनच शाज यांचं काम खूप महत्त्वाचं ठरतं. पण या प्राण्यांच्या कथा जगासमोर आणताना शाज यांना एका मोठ्या समस्येची जाणीव झाली. ती म्हणजे मानव आणि प्राणी यांच्यातला वाढता संघर्ष. आणि यातूनच त्यांच्या कामाला आणि शोधाला एक नवा मार्ग मिळाला. खरं तर सगळी समस्या सुरू होते ती इथून. नागरहोलच्या जंगलाला कोणतंही बफर झोन म्हणजे संरक्षित क्षेत्र नाहीये. जिथे जंगल संपतं तिथून थेट माणसांची शेती आणि गावं सुरू होतात. आणि त्यामुळे संघर्ष हा अटळ आहेच. याचे परिणाम अर्थातच खूप गंभीर आहेत. अन्नाच्या शोधात हत्ती आणि रानडुकरं थेट शेतात घुसतात आणि पिकांचं मोठं नुकसान करतात. साहजिकच यामुळे स्थानिकांच्या मनात या प्राण्यांबद्दल राग आणि भीती निर्माण होते.
आणि मग या समस्येवर उपाय शोधण्यासाठी शाज यांनीच पुढाकार घेतला आणि BCRT नावाची एक संस्था सुरू केली. त्यांचा उद्देश फक्त हा संघर्ष थांबवणं नव्हतं, तर स्थानिकांनाच जंगलाचे संरक्षक बनवणं हा होता. त्यांचं मॉडेल खूप साधं आणि प्रभावी आहे. ते स्थानिकांना जंगलाच्या संवर्धनाचं महत्त्व पटवून देतात. त्यांना पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक प्रशिक्षण देतात आणि त्यातूनच त्यांना रोजगार मिळवून देतात. यामुळे काय होतं तर जंगलामुळे आपलं नुकसान नाही तर फायदा होतोय हे त्यांना कळतं आणि ते स्वतःच जंगलाचे रक्षक बनतात. आणि हे सगळं प्रत्यक्षात कसं घडतंय हे पाहायचं असेल तर मादेगौडा यांची गोष्ट ऐकायलाच हवी. एकेकाळी प्राण्यांमुळे पिकांचं नुकसान सोसणारे मादेगौडा आज BCRTमध्ये प्रशिक्षण घेऊन एक यशस्वी निसर्ग मार्गदर्शक बनले आहेत. ते म्हणतात की हे प्राणी आता शत्रू नाहीत तर त्यांच्या प्रगतीचे भागीदार आहेत. तर या सगळ्या प्रवासात शाज यांना फक्त प्रसिद्धी मिळाली नाही, तर आयुष्याचे मोठे धडेही मिळाले. जंगलाने त्यांना शिकवलं की पाहण्यापेक्षा ऐकणं जास्त महत्त्वाचं आहे. त्या रहस्यमय काळ्या बिबट्याने त्यांना संयम शिकवला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शोध घेणं कधीही थांबायचं नाही. शाज जंग यांची ही कहाणी आपल्याला एका विचारासोबत सोडून जाते. जर आपणही आपल्या आवडीच्या गोष्टीचा असाच ध्यास घेतला तर असे कोणते अद्भुत अनुभव आपली वाट पाहत असतील जे आपण केवळ शिकणार नाही तर संपूर्ण जगासोबत वाटून घेऊ शकू. यावर नक्कीच विचार करायला हवा.